नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडनं अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाहीये। सस्पेन्स कायम आहे, जागा वाटपाचा तिढा कायम आहे आणि अशातच आता नवनवीन नावं समोर येऊ लागलेली आहेत। विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ या दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या गटाकडनं विरोध होतोय, म्हणून नव्या नावांची चाचपणी सुरू झाली। यामध्ये एक नाव आहे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले आणि दुसरं नाव आहे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरसे। अजय बोरसे आपल्या सोबत आहेत। दादा, तुमच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली, नेमकं काय घडतंय? खरं तर मी तुमच्या माध्यमातूनच ही चर्चा ऐकतोय, पण एक नक्की आहे की शिवसेना आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा परंपरागत हा बालेकिल्ला आहे। आजपर्यंत या ठिकाणी शिवसेनेचाच खासदार झाला आहे आणि त्यामुळे आमचे जे खासदार आहेत हेमंत गोडसे यांच्यासाठी आम्ही आग्रही होतो। गेली अनेक वेळा आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे विनंती सुद्धा केली आहे की हेमंत गोडसे यांच्यासाठी आपण उमेदवारी द्या, कारण हा मतदारसंघ शिवसेनेला आणि धनुष्याला बांधलेला मतदारसंघ आहे। पण तुमच्याकडे काही विचारणा झाली आहे का आजपर्यंत? तुमची काय भूमिका असणार आहे? मला असं वाटतं की हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत। खरं तर अजून मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा की अशा पद्धतीनं मी इच्छुक आहे अशी अपेक्षा पण व्यक्त केलेली नाही, पण आपल्याच माध्यमातून मी ऐकतो की अशा पद्धतीचं सर्वेक्षण होतं आहे। पण आज सुद्धा आम्ही आमचे हेमंत गोडसे यांच्यासाठी आग्रही आहोत आणि मला एक मात्र विनंती करायची आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे, शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे, हा शिवसेनेला सुटला पाहिजे, यासाठी आम्ही निश्चितपणे आग्रही आहे। शिवसेना एवढी प्रबळ असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार इथे उभं राहण्यासाठी इच्छुक आहे। छगन भुजबळ यांचं नाव पुढे येतंय। मला वाटतं छगन भुजबळ हे सुद्धा खूप मोठे नेते आहेत, महाराष्ट्रभर त्यांचा वलय आहे आणि महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षांनी उमेदवारी मागणं यात काही गैर नाही, परंतु शिवसैनिकांचा हा पहिला अधिकार आहे की हा मतदारसंघ आम्हाला मिळाला पाहिजे। हेमंत गोडसे यांच्या नावाला सुरुवातीला भाजपमधून विरोध झाला, आता नावाचा शोध चालू आहे। तुमच्यासारखा चेहरा आहे, तुम्ही याआधी भाजपमध्ये काम केलेले, संघाशी तुमचे चांगले संबंध आहेत। निश्चितपणे म्हणजे या शहरामध्ये मी गेली 4 टर्म नगरसेवक आहे आणि माझं प्रत्येकाशी संबंध आहे, असा काही विषय नाही। पण याचा अर्थ असा नाही की मी खासदारकीसाठी इच्छुक आहे, परंतु एक नक्की आहे की शिवसेनेत आदेश चालतो आणि माननीय मुख्यमंत्री जो काय आदेश देतील, कारण आमचं टार्गेट एकच आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एकच सांगितलं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना नाशिकमधनं खासदार निवडून द्यायचा आहे आणि त्यासाठी आम्ही आग्रही आहोत। महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल। तुम्हाला आदेश आले निवडणूक लढवण्याचे? तर शिवसेना ही आदेश पाळणारी संस्कृती आहे, पण मी पुन्हा सांगतो की आम्ही सर्वजण आधी हेमंत गोडसे यांच्यासाठी आग्रही आहोत, बाकी मुख्यमंत्र्यांचा आदेश। पण मग तुम्हाला स्वतःला तुमच्या विजयाची काय खात्री आहे? कसं समीकरण जुळवून आणाल तुम्ही? खरं तर हेमंत गोडसे यांचे दोन्ही ज्या निवडणुका होत्या त्यांचा मी स्वतः प्रचार प्रमुख होतो आणि मला असं वाटतं की माझं वैयक्तिक सोडा, पण शिवसेनेचा विजय आम्ही निश्चितपणे इथे घडवू शकतो। हे अजय बोरसे आहेत। सध्या ते खुलून फार काही बोलत नाहीये, मात्र एक सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती देखील आहे आणि त्यामध्ये त्यांचं नाव आघाडीवर पण आहे। त्यांनी एक सूचक विधान केलेलं आहे, जर मुख्यमंत्र्यांचा तसा काही आदेश आला तर आदेशाला पाळणारे आम्ही शिवसैनिक आहोत। त्यामुळे आता पुढील 2-3 दिवसांमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये जर अजय बोरसे यांचं नाव आलं तर अजय बोरसे एक सक्षम उमेदवार महाविकास आघाडीच्या समोर उभा राहील। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।